नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे मुंबईतील फेमस बाग वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत। तिथे आपण विविध प्रकारचे पक्षी, प्राणी व तिथला निसर्ग एक्सप्लोर करणार आहोत। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। मित्रांनो, जसे राणीच्या बागेत विविध प्रकारचे वाघ आहेत, सिंह आहेत, तसेच आमच्या इथे 2 तुर्रम्स वाघ आहेत। या वाघांची खासियत अशी आहे की हे एरियामध्ये येणाऱ्या बाहेरच्या सगळ्यांवरती तेल पाणी लावून चढतात। हे तो लेटेस्ट न्यूज आहे। मित्रांनो, 2 माझे मित्र आलेले आहेत, त्यांना घेऊन मी चाललो आहे राणीच्या बागेत। हा ओमकार आहे आणि हा अभय आहे। स्टेशन आम्हाला जवळ आहे, इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती। इधर से नीचे उतरने का। तर तिकीट काढून या, कारण का इथे टीसी उभे असतात। टीसी साहेबांचं घर आहे। वाशीला जाणारी 12 नद्यांची ही लोकल आहे। ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल। प्लॅटफॉर्म क्रमांक 20 वर एक लोकल 11 वाजून 25 मिनिटांची अंबरनाथला जाणारी जलद लोकल आहे। ही लोकल दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, ठाणे, रीवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबेल। पुढे सर्व मित्रांनो, आपण भायखळा स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथून हार्डली 500 मीटरवरती 500 मीटर ना रे 500 मीटरवरती राणीची बाग आहे। तर आता आपण 2च मिनिटात राणीच्या बागेत पोहोचणार आहोत। मित्रांनो, आपण फायनली वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत आलेलो आहोत। मित्रांनो, तुम्ही आतमध्ये येतात, तुमच्या राईट हाताला अशी तुम्हाला 4 व्हीलरची पार्किंग मिळेल। तिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता। मित्रांनो, आतमध्येच येतात आपल्याला इथल्या राईट हाताला तिकिटीचं काउंटर दिसेल। तर मी तुम्हाला दाखवतो काय तिकीट आहे, कसं काय ते बघूया आपण। ओमकार आणि अभय तिकीट काढत आहेत। हे बंद आहे का? 2 मशीन छोड़ के। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही तिकीटचे रेट्स तुम्हाला मी दाखवतो। गरम लय होते रे। किती रुपये में तिकीट आहे? 50 रुपये। आणि आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे।
तुमका तिकीट कुठे आहे, काय दिले का? 3 ॲडल्ट्स 150 रुपीज. ओके मित्रांनो, आपण आतमध्ये येऊन तिकीट घेतलं आहे आणि आता आपण आतमधला इथला टूर चालू करूया. तर इथे आतमध्ये येतच पहिलंच सेल्फी पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला जसा धमाल पिक्चरमध्ये मोठा डब्ल्यू दाखवला आहे तसा इथे भायखळ्याच्या राणीच्या बागेत 1 2 3 4 5 6 एल दाखवलेले आहेत. एल किंवा आय काहीतरी आहेत. आणि हे म्युझियम आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. मित्रांनो, ही काहीतरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ती तुम्ही पॉज करून वाचा. कॅरी बॅग नॉट अलाउड, परत फूड नॉट अलाउड, वॉटर बॉटल नॉट अलाउड. आणि तरी पण आमचा ओमकार जिद्दू पेटलाय. हा बोलला मी ही बॉटल आज घेऊनच जाणार, इथेच संपवतो बोलतोय. तर बघूया. तू बाहेर जाऊन बॉटलात जाऊ दे. हा मला बोलते तू बाहेर जाऊन बॉटलात जाऊ दे. तर हा बघा, इथून आपण प्रवेश करतोय आतमध्ये. ओमकार चल चल ना, चाल थांबलाय का? टिकट तेरे पास है तो तू जाएगा ना आगे ब्रो, हम नहीं जाएंगे. तिकीट फाडली दादांनी. हा बरोबर वाटतं रे, हवा लागते इथं. मित्रांनो, आपण आतमध्ये आता एंटर झालो आहोत. ह्या दिशेला दिस वे. मित्रांनो, हा व्ह्यू खतरनाक आहे. इथे फुल ग्रीनरी आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. फुल पीस लाईफ आहे इकडे. साखळ्या कशाला ठेवल्यात काय माहिती, वाचतायत नुसत्या काढा काढा. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? मित्रांनो, तुम्ही बघा, हा केवढा मोठा पक्षी आहे. ताई गाणं ऐकते, वास येतोय ताईंना, घाण वास येतोय. काय झालं ताईंना? मित्रांनो पहा तुम्ही हे पक्षी, हा बघा. एअर पोल्युशन. पक्षी घट्ट बनवण्यात मग्न झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे माझ्या मागे सगळे पक्षी बसलेले आहेत. हा पक्षी बघा केवढा आहे. काय बदक आहे तो? हा, बदकाचेच पाय आहेत. अबोय बोलते बदकाची तोच अशी नसते. काय विषय आहे काय माहिती, हा कुठला पक्षी आहे? हा, क्रॉसब्रीड बोलतोय अभय. मित्रांनो, राणीच्या बागेत संजय दत्तची एंट्री झालेली आहे. मित्रांनो, पुढे आल्यावरती परत तुम्हाला या साखळ्या अशा दिसत आहेत. या साखळ्यांचं काम काय हे काय मला कळलं नाही अजूनपर्यंत. उमे, साखळ्या कशाला लावल्यात रे? क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मित्रांनो, मुंबईच्या एवढ्या धगधगीच्या जीवनात एवढं सुकून इथे मिळत आहे की तुम्ही आलात तर तुम्हाला खूप पीसफुल वाटेल. पण मित्रांनो, आपण आता पुढे आलेलो आहे मगर बघण्यासाठी. तर ह्याच पाण्यामध्ये मगर आहे मला वाटतं. तुम्ही काय वाटतंय तुला दीदी? मगर कुठल्या ह्याच्यात आहे दीदी? इकडेच आहे ना मगर? मगर आतमध्ये असेल, काम करतो ना, हां, म्हणून आतमध्ये ठेवलं असेल त्याने. कुठे आहे मगरीचं खाद्य? ते खाद्य आहे मगरीचं? नाही आहे. मित्रांनो,
ही बघा, ही पण मगरच आहे. ही मगर नाही आहे, ही मगरमच्छ आहे. आणि लहान मुलं बघा कसे मगरवर बसून फोटो काढत आहेत. अरे वा. इसको कहते हैं फाइबर मगर. फाइबर का बना है. आणि मित्रांनो, आपण खालून मगरीच्या दिशेने चालत आहोत. हे बाळांनो, मगर बघितली? दिसते काय? हा बाळांनो, आपण मगर पाहण्यासाठी आलेलो आहोत, पण इथे मगर काय दिसत नाही. कुठे आहे मगर? ही बघा मगर, इथे फायबर मगर आहे. आजी टेन्शन मध्ये दिसते. काय झालं आजी? असली आहे? हालत का नाही मध्ये? मगर पाहू शकतो, केवढी मोठी मगर आहे. ती जिवंत आहे का मेली हेच कळत नाही. जिवंत आहे मित्रांनो. ही बघा मगर. ही मगर असली आहे आणि ही तिला उठवायला आलेली आहे. पकड पकड पकड. आणि ही दीदी त्याला मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अरे वा, अरे वा. हे बघा, मगर तर बघितली आपण. आता ओमे आपण काय बघायचंय? मगर आपण वरतून पण बघू शकलो असतो, पण मगर आता आपल्या साईडला जर दिसणार नाही बरोबर. अबे, मगर बघितली काय? काय काय बोलतोस? मगर बघून तुला काय वाटलं? मला आश्चर्यचकित झालं. हे बघा, सुजित मगरीवरती जाऊन बसलेला आहे. घोड्याची फिलिंग येत आहे त्याला आता. मित्रांनो, या आजी सारख्या सारख्या माझ्या बाजूला येत आहेत. काय विषय काय कळत नाही. आपण इथून पण मगर पाहू शकतो, पण ती आता सध्या जेवले म्हणून ती तळाला जाऊन बसलेली आहे. हा, मगरीचं दररोजचं खाद्य 10 कोंबड्या आणि 10 कोंबड्या आणि एखादं बकऱ्याचं पिल्लू. आपल्याला सांगितलं वाघ इकडे लेफ्ट साईडला आहे. दादा, वाघ जिवंत आहे ना? पण हा, हात लावून पाहू. मग त्याचा एंटीना उभा राहू दे ना, आमची त्यांनी मारू दे. मित्रांनो, कासव बघा केवढा मोठा आहे बघा. याला भूक लागली वाटतं. आता आलेलो आहे पक्ष्यांच्या नंदनवनात. तर आता पाहूया आता नंदनवन काय आहे ते. इकडे 2 प्रकारचे पक्षी आहेत. पहिले आपण जे पाहिले ते होते पाणी एक्वा बर्ड्स होते, आणि आता हे किलबिल. किलबिल जसं गाण्यांमध्ये स्वर असतात तसे या पक्ष्यांमध्ये सुद्धा स्वर आहेत. ते आता आपण पाहूया. वाघ पण बघायचं हो मी आपल्याला. मित्रांनो, या पक्ष्यांची जेवणाची वेळ झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ते काय खातात रे. गाजर बिजर आहे. गाजर आहे, गाजर. व्हरायटी ऑफ व्हेजीस खात आहेत. हे पण हां,
हे बघ खाली. मित्रांनो लाकडाला नाक बघा कसा घातला. कुठल्या पक्षी रे म्या? पोपट आहे हा बघा. मित्रांनो राखाडी पोपट, आफ्रिकन ग्रे पॅरोट हा बघा, पाहू शकता तुम्ही. आफ्रिकेच्या जंगलात याला जागा नाही म्हणून याला मुंबईत आणलेला आहे. मित्रांनो पोपट बघा काय खातो. काय खातोय रे तो? ऊस वाटतं, ऊस खातो. ऊस. हा ऊसच आहे. उंदर बघ, उंदीर पण आहेत. मिलिटरी मकाव. मित्रांनो मकाऊ कुटुंबातील त्या मध्यम आकाराच्या सदस्याचे इंग्रजी नाव त्याच्या हिरव्या रंगाच्या पिसाऱ्यामुळे मिळाले आहे. याला रंग हुबेहूब लष्करी परेडच्या गणवेशात हिरव्या रंगासारखा आहे. मित्रांनो राणीच्या बागेत ही एक सुविधा खूप छान आहे. यामुळे पर्यटकांना खूप समाधान मिळते. अशीच असते का? तुटलेली नाही. काय पक्षाचं नाव काय या? काय बोलला? गणेश. धनेश. ओके, धनेश पक्षाची चोच अशीच असते काका बोलतो. हां धनेश पक्षी. हे पहा बघितलं आतमध्ये. काय काय बघितलं आतमध्ये? हॉर्नबिल, एक तर हे मकाव हां. आणि एक तो आपला हे वाला पॅरेट. तुला काय आवडलं त्यातलं? काय सगळ्यात भारी काय वाटलं तुला? ते मकाव. खतरनाक आहे ना? हां. आणि वाघ बघितलं की नाही? नाही, कधी जाणार बघायला? मला नाही माहिती, मम्मी बोलला. ओके ओके. हे बघ इकडेच आहे समोर. मित्रांनो इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे लहान मुलांचं खूप मनोरंजन होते इकडे आल्यावर. मित्रांनो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते पाहायला आता आपण चाललेलो आहोत. आणि वाघ वाघ किधर आहे वाघ? कम ऑन वाघ. वाघच नाही. वाघ चाललेला आहे. मित्रांनो वाघ पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. पण वाघ काय तुमचं स्वप्न आज पूर्ण करणार नाही मला वाटतं. मित्रांनो वाघ आता आपल्या जवळ येत आहे. तुम्ही पाहू शकता. बसला. वाघाची इच्छा नाही वाटतं आज इकडे यायची. इंडियनचे फॅन रोहित शर्मा आलेले आहेत आणि RCBचे फॅन विराट कोहली पण आलेले आहेत. कसा दिसला? केवढा लांबून बघितला की जवळून बघितला? कसा वाटला वाघ तुला बघायला? हा अरे वा थँक्यू. मित्रांनो आपण आता काय बघायला आलो रे? आव्या आव्याला पण माहित नाही तिकडे काय आहे. काय रे दादा इथं? अस्वल झोपलाय. कुठे दिसतोय? लांब आहे. अस्वल अस्वल. तिचा राजा आपल्या इथे आलेला आहे. किती वेळ लागला तुला ह्याला? दमलाय वाटतं. वैतागलाय. हा फॅन खाली आहे. फॅन खाली आहे. फॅनची हवा घे. काढ बघतो येईल इकडं. काढ ना एकदा. काढ ना एकदा काढ ना. एक काढ ना. ओय
आता शेमूड बाहेर आलाय कुपोषित वाघ आहे हा चुनावटीचा कुपोषित वाघ आहे. कुठे नाही नाही हा वाघ आहे चुनावटीतला. हे पण जेवायला गेले. ह्याला आपली गव्हर्नमेंट बँक सांगा लंच टाइम झाले. हा मित्रांनो आपण आलोय आपल्याला इथे वाघ पण दिसत नाही इकडे कोल्हा पण दिसत नाही काय दिसत नाही. आल्या आल्या काहीतरी आले वाटतं. हा जांबी इथं झाला ना वैतागलाच पण लगेच. हा मग मित्रांनो आता आपण आलेलो आहे लेपर्ड बघायला. कुठे दिसतोय हे दादा कुठे आहे ए हा बाबा मित्रांनो हा बघा इथे हा आता झोपलेला आहे. कधी उठायचं दादा मित्रांनो तरस पाहू शकता तुम्ही तरस पण झोपला इथे. काय काय बोलतोय कसले वाघ आहे आमच्या घरात माझा वाघ फिरतो गोल गोल कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? वाघ कसा फिरतो एक स्टोरी बनवलं राय खाली. इकडे काय अरे इथं पण काय नाही. मित्रांनो आपण आता माकड बघायला चाललोय. माकडच आपल्याला एंटरटेन करणार आहे बाकी वाघ बीघ सगळे दमलेत झोपलेत. इकडे बी पानगेंडे आहे. येतोय का वरती त्यांना कलिंगड खायला दे ना कलिंगड मग ते येतात. वास आहे पाणी साफ करतात की नाही. हा मगरमच्छ के असू मित्रांनो काय बोलता काय बोलता बघ माकड काय बोलतो उठतच नाहीत उठले तर हा दुपारचे वगैरे उठले तर नाही उठणार ते. हा ओंकार काय हे घे आणि ते टाक. काय आहे मित्रांनो हे पॉज करून वाचा काहीतरी आहे महत्वाचं आहे. मित्रांनो हा बघा हा काहीतरी खातोय वरती. क्रिश सारखा चढतोय बघा क्रिश. टडान 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 टडान. अजून एक माकड आहे हा बघा कुठे चढलेला आहे वरती. मित्रांनो राणीच्या बागेतील माकडं बघायला माकडांनी किती गर्दी केली बघा. माकडांसाठी टाइम काढण्यासाठी या सगळ्यांचं
मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या मागे इथे मुन्ना भाई आलेले आहे, सर्किटला घेऊन चालत आहे. अभ्या, मुन्ना भाई काय बोलतो? मुन्ना भाई बोलतोय अपन को एक बॉडी चाहिए. मित्रांनो, आता या आम्हाला सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत, तर बघूया इथे नाश्त्याला काय आहे. आम्ही काय खाणार? पाण्याची बॉटल आतमध्ये घेऊन द्यायची. नाही, 50 रुपये मला नाही वाटत, हे वाया गेल्या का ते. तो वाघ उठा ना. हा, 85 होती ना. काय आहे इथं खाण्यासारखं? काय लागलंच का आम्हाला? महिना झाला, 2 महिने झाले, पेमेंट झाले. त्यांचे लफडे चालू झालेत. हा, 2 घे, दम लागतो. रेट स्ट्रॉंग आहे मित्रांनो इथले. मी पाणी बॉटल दिले का दुधाची बॅग दिले? हा, ॲक्च्युअली थंड आहे का? तुम्ही खा, एक खा ना. 70 रुपये आहे. आहे, चांगलं आहे, खा ना. हा, वैली खात नाही, मैत्री गवतो का? 2 रुपयाचे लागतात. मित्रांनो, समोसा चांगला आहे, ऑइल फ्री खायला आहे ना, चांगला टेस्ट आहे ना. ऑइल फ्री समोसा लागतो. हे घालायचं रानछोडदार. छानछड. हा रे, ओमे वेगळाच दिसतोय. रणछोडदास छानछड. थोड्या दिवसांनी त्याला काय बोलायला, त्याला आपल्याला ते कसं लग्नातली ती पोरगी पोहून आणतात तसे ही पण पोरगी ते असणार आहे, समजणार आहे. डाव पोहून आणायला पुण्यात ना. मित्रांनो, हरिण बघा. हेच जरा बघायला भारी वाटते रे. ते बाबा आतमध्ये बसलेत, ते काय करत नाहीत का? असा ये उचलून घेते. इधर से खींच, इधर आएगा. अरे बाई, इथे किती आहे बघितलेत ना मी. हरणाचा कोण? हा, तो माणूस केअरटेकर आहे त्यांचा. बाबा, बाबा केअरटेकर आहेत. मित्रांनो, इकडे आतमध्ये पेंग्विन आहे वाटतं. हम्बोल्ट पेंग्विन कक्षा. कारंजे बघा, कारंजे खूप सुंदर आहेत. हा, इकडे आतमध्ये एकदम खतरनाक वाईब येतात. AC मुळे बरं वाटते जरा. इथेच थांबूया आता 6 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, पाहू शकता. हा, वाव, ये कडक रे. मित्रांनो, पेंग्विन बघा किती खतरनाक दिसतात.
ताई जरा साईड हो ताई जरा असे आहे ना तो हे काय खातो तो मासे स्विम बघा कसा करतो खतरनाक ना ये वरती पण चढला मित्रांनो स्विम बघा कसला खतरनाक करतो ओ रेसिंग लागले दोघांमध्ये पकडापकडी घेतात पकडापकडी बघा तुम्हीचं घर बघा कसं खतरनाक आहे बर्फात कसे राहत आहेत इंडियन रेल्वे पाहू शकता इथला वाघ उठत नाही हो काय विषय हा पैसे दिले तर तो उठला तर पाहिजे ना इथून आते एंट्री पॉपकॉर्न पडले पाहिजे सिंगमला मी देऊ बाबा बाबा काय आलं बाबा थंड लागते थंडी लागते थंडी खतरनाक आहे रे मित्रांनो तुम्ही इथे ब्रेकफास्ट किंवा जेवण करू शकता हो अभ्या काहीतरी घेतोय खायला हा मसालावाला चिंच घे मी बघून तोंडाला पाणी सुटतंय रे काय चिंच कैरी पण आहे काय घ्यायचं कोणतं तिकटवाली चिंच चिंच लवर आहेत दोघं चिंच खात आहेत चांगलं लागत बघू मिक्स घ्यायचं मित्रांनो आपण ब्लॉग आता इथेच एंड करत आहोत तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग आपण नक्कीच काहीतरी युनिक घेऊन येऊ हे जरा बकवास वाटलं मला युनिक आणू काहीतरी